ॲपल ॲज अ ब्रँड जर का बघायला गेला तर ब्रँड व्हॅल्यूवरती आज ते क्लोज टू इंडिया GDP त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन. आज कन्झ्युमर हा प्रोडक्ट ड्रिव्हन नाही आहे तर ब्रँड ड्रिव्हन तिकडे आहे. नायकीनी शूच्या ऐवजी जॅकेट काढलं तरी तो जो कस्टमर आहे तो लगेच घेतो कारण की त्याला ब्रँडची अफिनिटी. चितळी ग्रुपची सुरुवात नक्की कशी झाली? बाकरवडी तेव्हा हाताने केली जायची, तेव्हा दिवसभरात आम्हाला 200-250 किलो करता यायची नाही आणि मग बोर्ड लागायला लागलं की बाकरवडी संपली. त्यावेळेस माझ्या आजोबा, काका आणि वडील यांनी ठरवलं की आपल्याला याचं ऑटोमेशन केलं पाहिजे. व्हिडिओ कॅसेटवरती सगळं शूटिंग केलं जायचं, त्या कॅसेट सगळ्या परदेशात पाठवल्या जायच्या. तिकडे एक आमचे 2 कन्सल्टंट होते, ते वेगवेगळ्या जर्मन किंवा डच लोकांना हे दाखवायचे, मग त्याचं कुठेतरी स्टँडर्डायझेशन करून परत यायचं. असं करत 3 वर्षांनी तो प्रोजेक्ट ॲक्च्युली पूर्ण सफल झाला आणि 94 साली ॲक्च्युली पहिली बाकरवडीची लाईन बसली. तिथून दिवसाला 300 किलो किंवा 250 किलो करायचो, तिथून तासाला आम्ही 350 किलो करायचो. आणि आज जर का बघायला गेलं तर साधारण आता पुढच्या 1 महिन्याभरात आमचा हा नवीन प्लांट सुरू झाला की आम्ही तासाला साधारण 2000 किलो बनवतो. या स्टेजला आम्ही आता. काही प्लॅन आहे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होण्याचा इन कमिंग फ्युचर? आजच्या या पॉडकास्टचे आपले गेस्ट आहेत चितळे ग्रुपचे 4th जनरेशन एंटरप्रेन्योर इंद्रनील चितळे. चितळे ग्रुप म्हटल्यावर तुम्ही त्यांचा कुठला ना कुठला प्रोडक्ट कधी ना कधी ट्राय केलाच असेल. त्यांची युनिक भाकरवडी म्हणा किंवा त्यांचे बाकी प्रोडक्ट्स म्हणा. तर त्यांच्या या प्रसिद्ध प्रोडक्ट्सना पुण्याच्या बाहेर स्थान देण्यामध्ये मिस्टर इंद्रनील चितळे यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज चितळे ग्रुपचे प्रोडक्ट्स फक्त पुण्याबाहेरच नाहीत तर महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर सुद्धा इझिली अवेलेबल आहे. मी जेव्हा बँगलोर किंवा हैदराबादला असतो मला सुद्धा चितळेची भाकरवडी इझिली कुठेही अवेलेबल मिळून जाते. तर इंद्रनील चितळे यांनी डिस्ट्रीब्युशन चेन तर स्ट्रॉंग केलीच केली, सोबतच नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणलेत आणि ते सक्सेसफुली करून दाखवले. तर त्यांचा हा पूर्ण प्रवास आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि चितळे ग्रुपबद्दल खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत, ज्यातून तुम्हाला खूप सारे बिझनेस लेसन्स मिळतील आणि एका बिझनेसच्या मागे काय काय चालतं ते सुद्धा तुम्हाला जवळून बघायला मिळेल. चला तर त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. नमस्कार प्रसाद, पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मी एकदम मस्त प्रसाद. थँक्यू फॉर कमिंग हिअर. तर सगळ्यात आधी सुरुवातीपासून सुरू करूयात. तर चितळे ग्रुपची सुरुवात नक्की कशी झाली? सुरुवातीचा प्रवास कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल. सो चितळे ग्रुप म्हणजे त्यावेळेस चितळे डेअरी अशी जी कंपनी होती तर त्याची सुरुवात जी होती ती 1939 साली माझ्या पणजोबा कैलासवासी भास्कर गणेश चितळे, जे BG चितळे डेअरी नावाने जी आता आमची कंपनी आहे तर त्यांनी सुरुवात केली. भिलोडी हे सांगली जिल्ह्यात एक गाव आहे तर तिकडे त्याची सुरुवात झाली. कृष्णा नदीच्या काठी ते गाव होतं तर त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना ते दुग्धजन्य व्यवसायाकरता फेवरेबल वाटलं आणि त्या काळी B2B म्हणून तो बिझनेस सुरू झाला की जिथनं ब्रिटिश रेल्वेजच्या माध्यमातून त्यावेळेस तिकडे बनवलेला प्रोडक्ट हा मुंबईत जायचा आणि मुंबईत दुसरे ब्रँड्स तो त्यांचा प्रोडक्ट म्हणून विकायचे. तर त्यामुळे ते फॅसिलिटेशन करायची जी काही जबाबदारी होती ती माझ्या पणजोबांनी सुरुवात केली आणि मग नंतर माझे आजोबा, त्यांचे मोठे बंधू, त्यांचे लहान बंधू हे पुढच्या काही वर्षात व्यवसायात ॲड करत गेले आणि त्यातून त्यांना असं लक्षात आलं की दुग्धजन्य व्यवसाय की जो त्या काळात प्रिझर्वेशनची टेक्नॉलॉजी एवढी विकसित नव्हती तर तो करण्याकरता रिपीट कस्टमर गरजेचा आहे आणि रिपीट कस्टमर हा मुंबईमध्ये एवढा चांगला नव्हता तर पुण्यात चांगला होता. तर त्या कारण की पुणे तेव्हा ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जायचं आणि दुसरी गोष्ट पेन्शनर्स पॅराडाईस अशी दुसरी ओळख होती त्याची. तर त्यामुळे पेन्शनर्स आणि स्टुडंट्स अशी दोन्ही पद्धतीचं एक मिक्स पॉप्युलेशन असलेलं पुणे शहराची ओळख होती. त्यामुळे ते पुण्यात कुठेतरी सेटल झाले आणि त्यातून तिकडे आमचे व्यवसाय जो होता तो पुण्यात आला. मग तेव्हा चितळे ब्रदर्स अशा नावाने तो पुण्यात पहिल्यांदा एस्टॅब्लिश झाला आणि त्याच्यानंतर रूपांतर जे झालं ते चितळे बंधूमध्ये झालं आणि माझ्या मते स्वातंत्र्यानंतरच्या काळात कुठेतरी ते ट्रान्सफॉर्मेशन ग्रॅज्युअली झालं ऑटोमॅटिकली आणि त्यातनं ते व्यवसाय वाढत गेले की जिथून आज बघायला गेलं तर आज मी 4थ्या पिढीचा या कुटुंबातला एक मेंबर आहे आणि त्यात आत्ता 3 पिढ्यांची लोकं जी आहेत ती इन्वॉल्ड आहेत कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने. आणि आज व्यवसाय जर का बघायला गेलं तर तो एक ओमनी चॅनल व्यवसाय आहे की जिकडे आम्ही मिल्क प्रोडक्ट्सचा व्यवसाय करतो. आम्ही मिठाई, नमकीन व स्नॅक्स याचा एक व्यवसाय करतो. त्याच्याबरोबरनी चितळे ग्रुपमध्ये इतर 2 कंपनी आहेत की ज्या पावडर प्रोसेसिंग की जिकडे इन्स्टंट मिक्सेस बनवतात त्याच्यावरती काम केलं जातं. त्याचबरोबरीने फ्रूट प्रोसेसिंगवरती काम केलं जातं आणि या सगळ्या गोष्टींचा जो प्रेझेन्स आहे तो पुणे व महाराष्ट्रामध्ये आमच्या स्वतःच्या चितळे बंधू किंवा चितळे एक्सप्रेस या माध्यमातून होतो. त्या व्यतिरिक्त डिस्ट्रीब्युशन चॅनलमधून होतो की जिकडे 10 राज्य 2 युनियन टेरिटरीजमध्ये आमचा प्रोडक्ट आहे. त्याचबरोबरीने 30हून अधिक देशांमध्ये प्रोडक्ट जातो आणि त्याचबरोबरीने जे लेटेस्ट अपकमिंग आणि फास्ट ग्रोईंग बिझनेस आहे तो म्हणजे ई-कॉमर्स या माध्यमातून पण होतो आणि हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग या इंडस्ट्रीमध्ये पण केला जातो. असा एक ओमनी चॅनल बिझनेस हा गेल्या 80 वर्षात कुठेतरी तयार झाला.
जर आपण बघण्यात आलं तर एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की स्वातंत्र्यपूर्व काळात हा बिझनेस सुरू झाला आणि तेव्हाबद्दल जर बोलायचं झालं तर तेव्हा पर्टिक्युलरली इंग्रज जे होते त्यांना असं वाटायचं की मराठी लोक बिझनेसमध्ये नको यायला. त्यांना भीती अशी होती की शिवाजी महाराजांची जी हिस्ट्री होती त्यामुळे ते थोडे घाबरायचे. मग त्यांनी पारसी लोकांना थोडं हाताशी घेतलं, म्हणजे बाहेरून आले होते, त्यांना वाटलं की हे थोडे ट्रस्टवर्दी आहेत. मग त्यावेळी त्या काळात मराठी माणसाने हा जो बिझनेस सुरू केला, मग त्यावेळेस काय स्ट्रगल होते त्या बिझनेसचे? ती स्ट्रगल पहिली गोष्ट असं होतं की एकतर मराठी माणसाकडे वर्किंग कॅपिटलच नव्हतं. सो सीड कॅपिटल जे आता आपण म्हणतो तर ते जनरेट करण्याकरताच मराठी माणसाची इकोसिस्टम जी होती ती तेवढी विकसित नव्हती जी पारसी लोकांकडे होती. बरोबर. सो ते कम्युनिटी ड्रिव्हन डेव्हलप करणं ही कुठेतरी जी काय जबाबदारी होती ती माझ्यामध्ये जशी छत्रपती शिवाजींच्या काळात पहिली सुरू झाली तशी पुढच्या काळात कोल्हापूर सांगली या भागात पण राहिली. आणि त्यामुळेच तिकडनं पाहिलं तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातले बरेच व्यावसायिक जे महाराष्ट्रीयन ओरिजिनचे आहेत ते त्या भागातून आलेले. बरोबर. सो वेगवेगळी घराणे जशी की किर्लोस्कर असतील, गाडगीळ असतील, चितळे असतील, माझ्यामते कल्याणी असतील, हे सगळे त्या भागातनं पहिल्या काळात तयार झाले. कारण की माझ्यामध्ये कुठेतरी ते ऑन्टरप्रिनरशिपचं जे कल्चर होतं की जे मराठा साम्राज्यातच पेरलेलं होतं तर ते माझ्यामध्ये तिकडनं आलं आणि कुठेतरी ती कम्युनिटीनीच सपोर्ट केला, त्यामुळे एकत्रितपणे व्यवसाय वाढू शकले असं मला वाटतं. बरोबर. आता जनरली असं होतं प्रत्येक मराठी म्हणजे कम्युनिटीमध्ये आपण बघतो की जो काही फॅमिली बिझनेस असतो तर घरचे सांगतात मुलाला की तू चांगलं शिक आणि कुठेतरी चांगला जॉब कर, तिथून सेटल हो, रादर दॅन जॉईनिंग अ फॅमिली बिझनेस. कारण ही एक रिस्की गोष्ट समजली जाते बिझनेस म्हणजे, आणि ही अजूनही चालूच आहे प्रथा जी आहे ती. काही ठिकाणी आपण बघू शकतो काही एक्सेप्शन असतात आणि तुमच्याबद्दल जे झालं तेही एक्सेप्शन आहे. तर तुम्ही कधी डिसाईड केलं की चितळे ग्रुप जॉईन करायचं आहे? कारण तुमचं जर ट्रॅक रेकॉर्ड बघायचं झालं तर तुम्ही बाहेर देशात शिकून आलात, त्यानंतर मग परत तुम्ही बिझनेस जॉईन केला, तर घरच्यांचा याला विरोध होता की काय प्रकारे म्हणजे सिच्युएशन होती? आय थिंक असं एक्सप्लिसिट चर्चा कधी झाली नाही की व्यवसाय सोडून दुसरं काय करायचं. कुठेतरी माझ्यामध्ये 3 पिढ्यांची व्यावसायिक हिस्ट्री होती किंवा परंपरा होती, त्यामुळे व्यवसायच करायचा असं कुठेतरी होतं. माझ्या आजीला फार वाटत होतं की मला गाड्यांची फार आवड आहे, त्याच्यामुळे मी कदाचित काय ऑटोमोबाईल डीलरशिप किंवा काहीतरी सुरू करीन का. पण ते लवकरच मी विसरून गेलो, कारण मी म्हटलं की ही तर डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे, याला आपण डील करण्यात काही पॉईंट नाही. पण माझ्या मते जेव्हा मी इंजिनिअरिंगला जायचं ठरवलं तर तेव्हा फक्त मीच नाही तर माझे वडील, आई, आजोबा, माझे काका दोघं, या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी त्या निर्णयात होती की बाबा तू इंजिनिअरिंग कर, त्याच्यातनं काय साध्य करू शकतो, काय होऊ शकतं, आणि कंपनी ज्या पद्धतीने वाढते तिकडे तुझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात काय होऊ शकतं. त्यामुळे ह्याची कुठेतरी क्लॅरिटी आल्यामुळे दुसरं काही करायचं आहे हा कधी चॉईस किंवा हा प्रश्न पडलाच नाही. फक्त जागतिक एक्सपोजर घेऊन बेस्ट प्रॅक्टिसेस शिकून आपण व्यवसायात आलो तर आपल्याला लोक कुठेतरी सिरियसली घेतील, हे कुठेतरी आमच्याकडे कल्चर होतं. त्यामुळे योग्य शिक्षण घेऊन, योग्य एक्सपोजर घेऊन व्यवसायात आलात तर तुम्हाला किंमत मिळेल, या पद्धतीने यायचं असं कुठेतरी एक धोरण ठेवलं होतं. ओके. तुम्ही हार्वर्डमध्ये गेलात, तिथून असं काय काय शिकायला तुम्हाला मिळालं जे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकलात? सो हार्वर्डचं जर का बघायला गेलं तर हार्वर्ड बिझनेस स्कूल ही जगातली पहिली MBA देणारी स्कूल होती. आणि ज्यावेळेस त्यांनी MBA कॉलेज चालू करावं असं पहिल्यांदा विचार केला तिथल्या प्रोफेसरनी, तेव्हा त्यांनाही सांगितलं गेलं की बिझनेस काय शिकवायचा नसतो, तो तर बरोबर पिढीजात येतो किंवा तो इनहेरिटेड असतो, स्किल सेट डेव्हलप होत नाही. पण त्यातून कुठेतरी ते फाईन ट्यून करायची जबाबदारी त्यांना जमेल असं वाटलं, म्हणून कुठेतरी ती स्कूल तयार झाली आणि तिकडे शिकायचं एक कुठेतरी संधी मला मिळाली, हे मी एक भाग्यवान समजतो. मला असं वाटतं की अमेरिकेतनं जी एक सर्वात मोठी गोष्ट मी जी शिकलो ती ही होती की बरेचदा भारतीय संस्कृतीनुसार आपण कुठेतरी खूप जास्त सबड्यूड पद्धतीने आपल्या ब्रँड्सचं मार्केटिंग करतो. अजूनही जर का भारतात बघायला गेलं तर इंडियन ब्रँड्स हे असे कधीतरी लार्जर दॅन लाईफ झालेले नाहीत, आत्ता कुठेतरी व्हायला लागलेत. बरोबर. ब्रँडिंग आणि मार्केटिंग जे अमेरिकेने स्ट्रॉंग केलं त्या आधारावरती त्यांचे प्रोडक्ट्स जरी टॉप क्वालिटी नसले तरी ब्रँडिंग आणि मार्केटिंगवरती ते खपू शकले. आणि त्या दृष्टीने त्या पद्धतीची विजन ठेवून ब्रँड्स बनवणं ही जी एक काय विचारसरणी होती हे शिकवायचं एक कुठेतरी एक दृष्टिकोन मला हार्वर्डमध्ये तयार झाला. ऑफकोर्स फायनान्स आणि ऑपरेशन्स हे मला आवडत होतं, ते अजून कसं फाईन ट्यून करायचं हे त्या MBAतनं मला शिकायला मिळालं. पण माझ्यामध्ये मेजर गोष्ट जी मी शिकलो आणि जे ट्रान्सफॉर्मेशन झालं ते म्हणजे ब्रँड बिल्डिंग कसं करायचं याच्यावरती होतं, ते कुठेतरी मी आचरणात आणायचा प्रयत्न करतो असं आहे. अच्छा, काही तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की ब्रँड बिल्डिंगचे की जे US मध्ये तुम्हाला किंवा अमेरिकेत तुम्हाला प्रकर्षाने जाणवलं की अशा प्रकारे होत आहे आणि भारतात या गोष्टीची कमतरता किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रात या गोष्टीची कमतरता आहे? वेल, आपल्यासमोरच जर का बघायला गेलो तर आज आपण प्रत्येकजण ॲपलचं कुठलं तरी डिव्हाइस तर वापरतो.
त्या पद्धतीने जर का बघायला गेलं तर ॲपल ॲज अ ब्रँड जर का बघायला गेला तर ब्रँड व्हॅल्यूवरती आज ते क्लोज टू इंडिया GDP त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 2.9 ट्रिलियन, मागच्या महिन्यापर्यंत $3 ट्रिलियन होतं. सो ते किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा नायकी सारखे जे काही ब्रँड्स आहेत की जिकडे आज कन्झ्युमर हा प्रोडक्ट ड्रिव्हन नाही आहे तर ब्रँड ड्रिव्हन तिकडे आहे. आज म्हणजे जस्ट बघायला गेलं तर नायकीनी शूच्या ऐवजी जॅकेट काढलं तरी तो जो कस्टमर आहे तो लगेच घेतो कारण की त्याला ब्रँडची अफिनिटी. तसंच ॲपलने आता ते नवीन एक डिव्हाइस काढलं आहे ते ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी. $5,000-4,000 त्याची किंमत आहे पण लोक त्याचं वेटिंग लिस्टमध्ये आलेली आहेत. कारण काय तर ब्रँड व्हॅल्यू तेवढी. सो ती जी काय ब्रँड बिल्डिंग ॲबिलिटी त्यांना जमली तर ती माझ्या मते अजून भारतात आपण बघायला गेलं तर तसं क्युरिओसिटी असलेला ब्रँड नाही आहे. एकेकाळी होता की जिथे मला वाटतं की तेवढी ब्रँड क्युरिओसिटी ही बजाजची होती असं मला वाटतं. की जेव्हा बजाजनी चेतक स्कूटर काढली तेव्हा त्याचं वेटिंग पिरियडच 5 वर्ष होतं आणि ऑनवरती बुकिंग असणं हे कुठेतरी एक प्रेस्टिजियस गोष्ट होती. सो ती ब्रँड व्हॅल्यू जी होती ती नंतरच्या काळात कुठेतरी मे बी आपल्याकडे तेवढी जमली नाही. आता परत आपल्याकडे लोक तयार व्हायला लागलेत की जे ब्रँड्स बनवत आहेत आणि माझ्या मते सोशल मीडियाच्या काळात ब्रँड बनवणं हे थोडंसं सोपं झालेलं आहे. त्याचा वापर नीट केला आणि ब्रँडच्या व्हॅल्यू नीट जपल्या तर त्याला आता सक्सेस जास्त चांगली मिळेल असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही जेव्हा चितळे ग्रुप जॉईन केला कुठल्या वर्षी तुम्ही जॉईन केला आणि तेव्हा कुठल्या स्टेजवर चितळे ग्रुप होता आणि काय काय चॅलेंजेस तुम्हाला वाटले की ह्या गोष्टी आहेत ह्या जर आपण सॉर्ट आउट केल्या तर अजून जोरात आपल्याला बिझनेस वाढवता येईल? सो मी फुल टाईम जॉईन 2011 साली केलं. अच्छा. आणि 2011 साली जेव्हा आम्ही जॉईन केलं तर तेव्हा व्यवसायाची पद्धत अशी होती की एकतर प्रत्येक पार्टनर जो होता कंपनीचा तर तो ऑपरेटिव्हली सगळ्या व्यवसायाच्या निर्णयामध्ये खूप जास्त हेवीली इन्व्हॉल्ड होता आणि कॅश फ्लो पॉझिटिव्ह, प्रॉफिटेबल, गुड ट्रेजरी लेवलचा एक व्यवसाय होता. पण कुठेतरी आम्ही ग्रोथमध्ये रिस्ट्रिक्टेड होतो कारण की आम्ही एका जॉग्रफीच्या बाहेर बघत नव्हतो. त्यामुळे तेव्हा पुण्यात कुठेतरी 12-13 दुकानं होती आणि दुधाची विक्री ह्याचा पुण्याचा सर्वात जास्त शेअर व्हायचा आणि त्याच्याबरोबरीने मुंबईचं मार्केटमध्ये आम्ही थोडंफार डिस्ट्रीब्युशन तेव्हाच चालू केलेलं होतं. रेस्ट ऑफ महाराष्ट्र जस्ट कुठेतरी बिल्ड करावं अशी इच्छा होती. त्यामुळे मेजर चॅलेंज 2 होते की जर बिझनेस बिल्ड करायचा असेल तर कुठल्या पद्धतीने करायचा, स्टोअर बिझनेसमध्ये करायचा का कमोडिटी बिझनेसमध्ये करायचा का पॅकेजिंग करून व्हॅल्यू ॲडिशनमध्ये करायचा. मग कुठेतरी स्ट्रॅटेजिकली मला एक ती संधी मिळाली की जिकडे व्हॅल्यू ॲडिशन करून मिठाई व नमकीन पॅकेज करून आपण डिस्ट्रीब्यूट करू शकलो तर त्याच्याने आपण आपला प्रेझेन्स वाढवू शकतो का, पण ब्रँड म्हणून जास्त ॲक्सेसिबल होऊ शकतो का आणि डेमोक्रेटाईज केलेला प्रोडक्टची अवेलेबिलिटी आपण ओमनी चॅनल केली तर कशा पद्धतीने आपल्याला ग्रोथ करता येईल ते बघता येईल. सो ह्यातनं स्ट्रॅटेजिकली निर्णय घेत आम्ही ऑटोमेशनवरती बरंच खर्च केला, कपॅसिटी बिल्डिंगवरती खर्च केला, सप्लाय चेनवरती खर्च केला आणि कुठेतरी ब्रँडिंगवरती करायला लागलो कारण की तोपर्यंत चितळे बंधू कधी जाहिरातच करत नव्हतो. तिथून 17-18 सालानंतर आम्ही कुठेतरी जाहिरात करायला लागलो की ज्या आता आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषांमधनं पण करतो कारण की आता प्रेझेन्स हा इतर राज्यांमध्ये आलेला आहे. तर त्याच्यामुळे हे जे काही ट्रान्झिशन होतं ते करताना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला मला मिळालं आणि ही एक बिझनेस लाईन नवीन होती त्याच्यामुळे ती ड्राईव्ह करताना एक कुठेतरी स्ट्रॅटेजिक जो काय इनिशिएटिव्ह होता तो ओन करायची मला जबाबदारी मिळाली की जे आय थिंक मी भाग्यवान समजतो. तेव्हा चितळेचं जेव्हा नाव घेण्यात येतं तेव्हा बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे भाकरवडी. या भाकरवडीची सुरुवात कशी झाली आणि जस्ट मी थोडा रिसर्च करतो तेव्हा मला कळलं की कशा प्रकारे चितळे ग्रुपने भाकरवडीला पॉप्युलराईज केलं. तर काय याची हिस्ट्री आहे आणि म्हणजे थोडं डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल. भाकरवडी हा जे काही मला माहिती आहे त्याप्रमाणे बघायला गेलं तर खरा मूळचा गुजराती पदार्थ आहे आणि गुजरातमध्ये गुजराती पद्धतीची एक भाकरवडी बनवली जाते. माझे आजोबा कैलासवासी राजाभाऊ चितळे जे होते तर त्यांना असा एक आचारी मिळाला त्यावेळेस की जो भाकरवडी त्यांनी करून दाखवली. फक्त त्याचं जे काय गुजराती रूपांतर होतं ते त्यांना वाटलं त्याच्याऐवजी आपण जरा त्याचं महाराष्ट्रीयन वर्षन करावं की जे जरा स्पायसी किंवा तडकेदार असेल किंवा मसालेदार असेल. त्यामुळे ती जी शॅलो फ्राईड भाकरवडी जी गुजरातमध्ये असते त्याच्याऐवजी डीप फ्राईड भाकरवडी केली गेली. डीप फ्राईड करताना थोडीशी तिखट केली गेली. सो ते करून कुठेतरी त्याची सुरुवात झाली. ती तेव्हा हाताने केली जायची. तेव्हा दिवसभरात आम्हाला 200-250 किलो करता यायची नाही कारण की पोळपाट लाटण्यावरती बसून बायका पोळी लाटायच्या, त्याच्यावरती मसाला टाकला जायचा, ते कढईत तळलं जायचं, अशा पद्धतीने कुठेतरी होतं आणि म्हणून त्याची डिमांड वाढली. कुठेतरी आम्हाला त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि मग बोर्ड लागायला लागला की भाकरवडी संपली कारण की ती पुरवताच यायची. म्हणून मग कुठेतरी त्यावेळेस माझ्या आजोबा, काका आणि वडील यांनी ठरवलं की आपल्याला याचं ऑटोमेशन केलं पाहिजे आणि माझ्या वडिलांनी तो प्रोजेक्ट ॲक्च्युली ड्राईव्ह केला की जेव्हा आम्ही तेव्हा म्हणजे हे
89 सालपासून 91 सालापर्यंतच्या या गोष्टी आहेत की ज्याच्यात व्हिडिओ कॅसेटवरती सगळं शूटिंग केलं जायचं. त्या कॅसेट सगळ्या परदेशात पाठवल्या जायच्या. तिकडे एक आमचे 2 कन्सल्टंट होते, ते वेगवेगळ्या जर्मन किंवा डच लोकांना हे दाखवायचे, मग त्याचं कुठेतरी स्टँडर्डायझेशन करून परत यायचं. असं करत 3 वर्षांनी तो प्रोजेक्ट ॲक्च्युली पूर्ण सफल झाला आणि 94 साली ॲक्च्युली पहिली भाकरवडीची लाईन बसली. तिथून दिवसाला 300 किलो किंवा 250 किलो करायचो, तिथून तासाला आम्ही 350 किलो करायला लागलो. आणि आज जर का बघायला गेलं तर साधारण आता पुढच्या 1 महिन्याभरात आमचा हा नवीन प्लांट सुरू झाला की आम्ही तासाला साधारण 2000 किलो बनवायला या स्टेजला आम्ही आता पोहोचलो. इथून पुढे काय तुमचे गोल्स आहेत बिझनेसला घेऊन? सो कुठेतरी गेले 6-7 वर्षात चितळे बंधूंनी स्टेडीली 20% प्लस CAGR मेंटेन केलेला आहे. तो मेंटेन करताना आम्हाला बरंच इनोव्हेशन करायला लागलं आहे, एकतर प्रोसेस साईडला, दुसरं सप्लाय चेन साईडला. सो या दोन्हीचं जे काय आमचे थेसिस होते की हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, ह्याच्यावरती अजून जास्त कॉन्क्रिटायझेशन आमचं झालेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कपॅसिटी बिल्ड केलेली. आता ती जी कपॅसिटी बिल्ड केलेली आहे तर त्याचं आउटले करून मार्केटमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी पुढच्या 5 वर्षाची आमची आहे. आणि त्या दृष्टीने आत्ता जर 10 राज्यांमध्ये आम्ही प्रेझेंट आहोत तर त्या 10 राज्यांमधल्या मोठ्या शहरांमध्ये आम्ही प्रेझेंट आहोत आणि ते सुद्धा लोकलाइज चांगल्या दुकानांमध्ये आहोत. सो ॲक्च्युली ऑन ग्राउंड पेनिट्रेशन इम्प्रूव्ह करून कुठेतरी 1 मिलियन स्टोर्समध्ये आमचा प्रोडक्ट विकला गेला पाहिजे, असा एक गोल आम्ही आत्ता ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबरीने एक्सपोर्ट आत्ता आम्ही 30हून अधिक कंट्रीजमध्ये करतोय, तो 60 कंट्रीजमध्ये कसा करू शकतो हे एक दुसरं गोल आम्ही ठेवलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट जो आम्ही आत्ता मेजर फोकस करतोय तो हा आहे की आज स्नॅकिंग आणि स्वीट्स या दोन्ही इंडस्ट्रीज बघायला गेल्या तर कुठेतरी त्या इंडल्जंट समजलं जातं. राईट. सो फूड कंपनी म्हणून आमची कुठेतरी जबाबदारी आहे की आम्ही चांगलं न्यूट्रिशन देणं हे कस्टमरला ही आम्ही स्वतःची एक जबाबदारी समजतो. बरोबर. तर चांगलं न्यूट्रिशन द्यायचं असेल तर आमचा R&D हा आता मेजरली फोकस्ड कॉस्ट ऑफ न्यूट्रिशन रिड्यूस करण्याच्या दृष्टीने आहे. कारण की चांगलं न्यूट्रिशन द्यायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी महाग होतात. आपल्याकडे डिस्पॅरिटी खूप आहे, तर त्याच्यामुळे न्यूट्रिशन ॲक्सेसिबल कसं करायचं याच्यावरती आम्ही फोकस करतोय. त्यामुळे तुम्ही पाहिलं तर आत्ता आम्ही मिलेटची बरीच रेंज काढलेली आहे, आम्ही हेल्दी ब्रेकफास्टची रेंज काढलेली आहे, आता मील्सची रेंज काढतोय. ह्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत आणि हे सगळं करून कुठेतरी आपली संस्कृती जपून इंडियन फूड आपल्याला ॲक्सेसिबल करणं आणि ते सुद्धा न्यूट्रिशियस पद्धतीने ह्याच्यावरती आम्ही फोकस देतोय की ज्याच्यामुळे पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीचा आहार मिळून जास्त हेल्दी बनवता येईल, असं कुठेतरी आम्ही आमचं धोरण ठेवलं. ओके. आता रिसेंटली बरेचसे म्हणजे माझे 2 प्रश्न आहेत, मी पहिला विचारून घेतो आधी की जसं तुम्ही बोललात की 20% CAGR ग्रोथ तुमची आहे, जे की खूप एक्स्ट्रॉर्डनरी आहे कुठल्याही बिझनेससाठी. काही प्लॅन आहे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होण्याचा इन कमिंग फ्युचर? सध्या तरी काय नाही तसा. अच्छा. म्हणजे आम्ही आय थिंक आमचं जी काय आमची इंटरनल ग्रोथ पॅटर्न आहे तो एक स्टेडी पद्धतीने मेंटेन करतोय. तो करताना आमचे कॅश फ्लोज आणि ट्रेझरी जे काय जनरेशन आहे ते आमच्या एका स्टेडी पद्धतीने होतं आहे. आणि जी काय आम्हाला कॅपिटल एम्प्लॉय करायला लागते तर ते आम्ही आमच्या इंटरनल अक्रुवल्स आणि बँकिंग पार्टनर्स थ्रू करू शकतोय. तर त्याच्यामुळे स्टॉक मार्केटवरती जाऊन तेवढे पैसे रेस करून नक्की कशा पद्धतीने वापरायचं याचं प्लॅन नसेल तर ते करण्यात काही पॉईंट नाही असं मला वाटतं. त्यामुळे तशी वेळ आली तर बघू, पण आत्ता तरी तसं काय प्लॅन नाही. ओके. आमच्या हैदराबाद ऑफिसला जेव्हा मी असतो, मी आता काही वर्षांपासून तिथून सुद्धा मी बिग बास्केटनं ऑर्डर करतो, तुम्हाला चितळेची भाकरवडी मिळून जाते. हे जे डिस्ट्रीब्युशन आहे पॅन इंडिया तुम्ही करता आहात, तर कशा प्रकारे आय मीन आपण जर बघितलं तर हायली कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्री आहे, ठीक आहे, याच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे ब्रँड्सची. कशा प्रकारे तुम्ही डिस्ट्रीब्युशन तयार केलं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही काम करतात आणि काय काय चॅलेंजेस तुम्हाला या दरम्यान आले आहेत? सो जेव्हा काय दुकानदारीचा माइंडसेट जेव्हा असतो तेव्हा काय असतं की जर तुम्ही ब्रँड झालेला असाल तर तुम्ही दुकान करता, कस्टमर तुमच्याकडे येत असतो. बरोबर. तर त्याच्यामुळे कस्टमरला सर्व्हिस देणं हे तुमचं काम होतं. जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी रिटेलमध्ये जाता की जिकडे काय बिग बास्केट असो, झोमॅटो असो किंवा मग किराणा मालाचे दुकान असो, सुपर मार्केट्स असो, या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती कस्टमर हा तुमच्याकरता येत नसतो. कस्टमर त्याच्या गरजेकरता येत असतो आणि कस्टमरच्या गरजेमध्ये आपण स्वतःची जागा क्रिएट करून देणं ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे पहिली गोष्ट ऑफकोर्स ती क्रिएट कशी होते तर ब्रँडिंगमुळे होते. दुसरी गोष्ट ब्रँड रिकॉल करायला लागतो की ज्याच्यात ॲडव्हर्टायझिंग होतं. बरोबर. तिसरी गोष्ट अवेलेबिलिटी, जी सर्वात महत्त्वाची असं मला वाटतं की सगळं जरी केलं आणि मालच अवेलेबल नसेल तर तुमचा कस्टमर गेलेला असतो. बरोबर. तर त्याच्यामुळे अवेलेबिलिटी इम्प्रूव्ह करण्याकरता सप्लाय चेन चांगली लागते. आणि सप्लाय चेन चांगली असण्याकरता खाद्य पदार्थांच्या बाबतीत असं आहे की त्याला शेल्फ लाईफ असते. तर त्याच्यामुळे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमेशनवरती स्केल चांगली पाहिजे की जिकडे एसेन्शियली आज आम्हाला आमचे जे काही टच पॉईंट्स आहेत जे काही लाखांमध्ये आहेत, या प्रत्येक लाखभर टच पॉईंट्सच्या इन्व्हेंटरी ही लाईव्ह दिसत असते. तर त्यामुळे आम्ही खूप जास्त पैसे किंवा जे काय खर्च आहे कॅपिटल एक्सपेन्स तो
डेटा ॲक्विजिशनवरती केलेलं आहे, की जिकडे आम्हाला लाईव्ह डेटा दिसत असतो आणि ते करून आमचा हेतू हाच आहे की जिथे कस्टमर आहे तिकडे आपण असलं पाहिजे. बरोबर. आपण कस्टमर आपल्याकडे येईल याची वाट नाही बघितली पाहिजे, कारण आता एसेन्शियली कोणीही कस्टमर ज्याच्याकडे एक फोन आहे तो आमचा पोटेन्शियल कस्टमर आहे. आम्ही त्याला किती टार्गेट करू शकतो हे आता आमचं ब्रँड म्हणून जास्त चॅलेंज आहे. त्याच्यामुळे ते धोरण बदलायची कुठेतरी एक जबाबदारी होती, ती आम्ही गेल्या 6-7 वर्षात केली आहे. ते अजून इम्प्रूव्ह होत जाईल जसं जसं आमचा आता अजून इन्फ्रास्ट्रक्चर खर्च वाढतो. पुण्यानंतर कुठला असा एरिया आहे जिथून सगळ्यात जास्त सेल्स येतो चितळे ग्रुपसाठी? सो ॲक्च्युली आता मुंबई मार्केट हे पुण्यापेक्षा मोठं आहे असं मी म्हणेन. त्याच्यामुळे मुंबई मार्केट बघायला गेलं तर 20 मिलियन लोक तिकडे राहतात. बरोबर. सो पनवेल टू दहिसर तुम्ही किंवा वसई विरार तो भाग बघितला तर एवढा मोठा कॅप्टिव्ह एरिया आहे की त्याचं पेनिट्रेशन बघायला गेलं तर तिथनंच इतकं येतं की कैक ब्रँडचा फक्त टर्नओव्हर त्या मार्केटवरती होऊ शकेल कंपनीचा, इतकं मार्केट आहे. त्यामुळे ते मार्केट आम्ही सर्वात मोठं समजतो. पण त्याचबरोबरीने आता जे इतर मेट्रोज आहेत तिथनं पण आम्हाला सेल चांगला मिळतो की, आणि तिथे कुठेतरी मराठी लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मी म्हणेन की जिथे जिथे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमुळे पर्टिक्युलरली पुण्यातली लोक इतर शहरांमध्ये गेली किंवा टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमुळे गेली, तिथे आमची पहिली डिमांड तयार झाली आणि त्या डिमांडला आम्ही सप्लाय करत करत तिथे कुठेतरी डेमोक्रेटाईज करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, अहमदाबाद असेल, गुरगाव असेल, या सगळ्या मार्केट्समध्ये कुठेतरी डिमांड चांगली दिसते. एक बिझनेस करताना एक प्रश्न नेहमी येतो, प्रत्येक म्हणजे जो काही बिझनेसमॅन असतो त्याला हा प्रश्न येतो की जेव्हा आपण एक गोष्ट सुरू करतो तर एक अप्रोच असतो की फक्त त्यावर फोकस करायचा आणि दुसरा अप्रोच असतो की तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्समध्ये जावं. आता वेगवेगळ्या कंपनीज वेगळं फॉलो करतात पण त्यामध्ये रिस्क ही फार असते. आता तुम्ही डेअरीमधून सुरुवात केली, मग तुम्ही भाकरवडीमध्ये गेलात, आता तुम्ही रिसेंटली सांगितले की मिलेट्समध्ये ब्रेकफास्टमध्ये तुम्ही जाताय. कशाप्रकारे तुम्ही रिस्क मॅनेज करता, कशाप्रकारे तुम्ही हे चेक करता की तो म्हणजे कुठला प्रोडक्ट कंटिन्यू करायचा, कुठला नाही करायचा, कुठल्या प्रोडक्टवर किती फोकस ठेवायचा जेणेकरून बिझनेसही कंटिन्यू राहील आणि बाकी ट्रायल्स एरर्सही करता येतील? सो जर का मी आता तुम्ही फायनान्स तज्ज्ञ आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला PMS सारखा शब्द माहिती आहे की तिकडे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बघायला लागतं. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायला गेलं तर कसं असतं की 2 ते 3 स्टॉक तुमचे फिक्स्ड असतात की ज्याच्यावरती डोळे झाकून पैसे लावले तरी तुम्हाला परत रिटर्न्स मिळत असतात आणि तिथे असं कधी ड्रामॅटिक फॉल पण होत नाही, ड्रामॅटिक ग्रोथ पण होत नाही, पण एका स्टडी करून ते राहतात. मग एक 2-3 तुमचे आउटलेअर्स असतात की जे तुम्हाला वाटत असतं की पुढच्या काळात त्याला पोटेन्शियल येईल म्हणून तुम्ही त्याच्यात कमी प्राईसला आत्ता इन्व्हेस्ट करता आणि हळूहळू ते बिल्ड करायचं बघता. आणि 2-3 तुमचे रिस्क असतात की तिकडे तुम्हाला वाटतं की अरे हे होईल काय, कदाचित होईल नाही होईल माहीत नाही, पण तुम्ही रिस्क घेता आणि ॲव्हरेज आउट केलं तर सगळ्याच्या याच्यात तुमचा IRR कुठेतरी चांगला बसतो. सेम पद्धतीचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आम्हाला करायला लागतं की जिकडे आता आमच्याकडे प्रोडक्ट मॅनेजमेंट ही एक कॅटेगरी होऊन बसली, त्या पद्धतीचे प्रोडक्ट मॅनेजर्स आमच्याकडे आहेत. आणि ते करताना आम्ही हेच बघतो की जेव्हा माझी टॉपलाईन बनते तेव्हा टॉपलाईन बनताना माझ्या 400-500 प्रोडक्टमधनं खरं सांगायचं तर 80 प्रोडक्टच माझे 80% टॉपलाईन करतात. सो उरलेले 350-400 प्रोडक्ट जे आहेत तर ते प्रोडक्ट माझं खरं सांगायचं तर 20%च मार्केट करतात. पण त्या 350 प्रोडक्टला नीट बघणं आवश्यक आहे आणि तिथे एक जो कस्टमर असतो त्या कस्टमरला रिटेन करायला एका पॉईंटला एका प्रोडक्टवरनं पकडलं तर त्याला इतर रेंज किती देऊ शकतो हे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे FMCG बिझनेसमध्ये गणित हे 2 पद्धतीने आहे की एक म्हणजे रीच आणि रेंज, की जिकडे तुम्ही पोचतच नाही तिकडे पहिलं पोचताना तुमचे स्टार प्रोडक्ट घेऊन पोचा, कारण की त्याची ब्रँड रिकॉल चांगला असतो आणि कॉस्ट ऑफ एंट्री कमी असते. आणि एकदा पोचलात की तिकडे रेंज वाढवा, कारण की कस्टमर तुमच्याकडे जर का अडकलाय तो रिपीट मागतोय तर त्याला अजून करा, की जो अपसेलिंगचा विषय येतो किंवा क्रॉस सेलिंगचा विषय येतो. सो ते मार्केटिंगवरती येतो. आणि तिसरी गोष्ट हे की तुम्हाला ॲज अ CEO पुढचे 5 वर्षात मार्केट कसं इव्हॉल्व्ह होईल हे बघणं आणि अँटिसिपेट करणं हे कुठेतरी अंदाज लावणं गरजेचं असतं. अंदाज लावताना आय थिंक ऑन्टरप्रिनरशिपचा भाग हाच आहे की फक्त डेटावरती रिलाय न करता एक गट फिलिंग पण आणणं आवश्यक असतं. ते गट फिलिंग तुम्ही जितकं मार्केट कराल तेवढं तुम्हाला कळतं आणि त्याच्यावरनं तुम्ही एक ठरवता की बाबा अरे या दिशेने जाऊ शकतो, त्या दिशेने सगळ्या संस्थेला नेणं हे कुठेतरी त्या CEOची जबाबदारी असते. आणि हळूहळू ती दिशा क्लिअर होत जाते. पण ॲटलिस्ट हा क्वार्टर बघायचा आहे, मग हा अँगल बघायचा आहे, मग या अँगलमध्ये हे गाव बघायचं आहे आणि या गावातनं या पद्धतीने या दुकानात पोचायचं आहे. इतकं नॅरो डाऊन केलं तर माझ्या मते बरेचदा तुमच्या या चुका कमी होतात. आणि ते करताना आता हे मिलेट्ससारख्या गोष्टींची पॉप्युलॅरिटी दिसते की जिथे आम्हाला आता दिसतंय की एक्सपोर्टला डिमांड त्याची जास्त आहे. जे काय आम्हाला सुरुवात करताना वाटलं होतं की आमचा जो मंथली सेल असेल तो आम्ही विकली सेलला पोचलो सार्थ, तर त्यामुळे ती सायकल टाईम त्याची चांगली आहे. सो आय थिंक मोर त्याचं मार्केट करू तेवढं त्याची ग्लोबल डिमांड वाढेल असं वाटतंय. ओके. थोडा त्या पर्सनल लाईफकडे वळूया तुमच्या. म्हणजे कंपनीमध्ये आल्यापासून म्हणजे जी तुमची एक आधीची स्टुडंट लाईफ होती त्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये आलात, काय काय चॅलेंजेस फेस करावे लागलेत आणि सोबतच एक ॲज अन एंटरप्रेन्योर प्रत्येकापुढे हे एक चॅलेंज असतं की माणूस एवढा बिझी होऊन जातो की मग कुठल्याच गोष्टीसाठी वेळ मिळत नाही आणि मग त्यामध्ये बऱ्याच आपण बघतो की मेंटल हेल्थवर त्याचा परिणाम होतो. तर काही तुम्ही फेस केलं आहे का आणि ह्या गोष्टी
अवॉइड करण्यासाठी म्हणजे मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे रुटीन फॉलो करता? वेल, सो रुटीन हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे असं मी म्हणेन, पण मेंटल हेल्थ कुठेतरी जपणं हे खूप गरजेचं असतं. आणि कुठेतरी ते होत असताना मला असं वाटतं की सगळ्याच व्यावसायिकांचं जो एक प्रवास असतो तो खूप एकटा असतो. हो, लोनलीनेस हा बऱ्याचदा सगळ्या ऑन्टरप्रेनर्सचा एक खूप मोठा चॅलेंज आहे आणि त्याच्यावरती ते बोलू शकत नाहीत. बरोबर. पण मला कुठेतरी तेच वाटतं की हा लोनलीनेस टॅकल करायच्या दृष्टीने एकतर चांगले हॉबीज असणं गरजेचं आहे, व्यवसायाच्या पलीकडे तुमचं एक स्वतःचं आयुष्य असणं गरजेचं आहे, आणि ते करताना ह्याची जर का सॅनिटी नीट राहिली तर तुमचे व्यवसायातले निर्णय पण उत्तम होऊ शकतात असं मला वाटतं. तर त्यामुळे मला तरी त्याचा खूप फायदा होतो असं मला वाटतं. आणि बरेचदा काय होतं की व्यावसायिकदृष्ट्या आपण खूप स्ट्रॅटेजिक निर्णय घेत असतो, खूप सिक्रेटिव्ह निर्णय घेत असतो, सगळ्या गोष्टी आपल्याला आउट करायच्या नसतात. त्यामुळे आपल्या डोक्यात इतक्या गोष्टी चाललेल्या असतात की ते प्रेशर डायव्हर्ट करण्याकरता तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये पण इंडल्ज करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे मला म्युझिकची आवड आहे. मी म्युझिकचा खूप म्हणजे मला वेगवेगळे वाद्य वाजवता येतात, मी ती वाजवायचा शिकायचा पण प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्यातनं कुठनं तरी मला ते चॅनलाइज करता येतं. व्यायाम एक मी डिसिप्लिननी करतो, कारण की मला असं वाटतं की सगळं जरी जपलं आणि तुम्ही व्यवसायातनं पैसे कमवले आणि जर तुमचं शारीरिक क्षमता नसेल ते एन्जॉय करायची तर काही उपयोग नाही. त्याच्यामुळे फिजिकली फिट आणि मेंटली फिट राहणं हे मॅन्डेटरी आहे किंवा सॅक्रोसॅन्क्ट आहे असं मी म्हणेन. आणि त्याचबरोबर हे सगळं करताना तुमची फॅमिली लाईफ एक बॅलन्स करणं आवश्यक असतं. तर जे काय तुम्हाला लिमिटेड वेळ त्यांच्याबरोबर मिळतो तो देताना तुम्ही त्यांच्याकरता पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स तयार करताय का निगेटिव्ह करताय ही तुमच्या मेंटल हेल्थवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते माइंडफुल राहणं हे कुठेतरी गरजेचं होतं असं मला वाटतं. सो म्हणजे इनफॅक्ट याच्याचवरती असं होतं की मला मोटरसायकल चालवायची खूप आवड. अच्छा. आणि मी फॉर्च्युनेटली चांगल्या मोटरसायकल्स बऱ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये चालवल्या आहेत. भारतात पण भरपूर मोटरसायकलवरती फिरलो आहे. आणि मला कायम माझ्या विषयीत प्रश्न पडायचा की अरे 30 ते 40 वयातले कोणी मोटरसायकल रायडर्स जास्त दिसतच नाहीत. सगळे 40च्या पुढचे तरी असतात किंवा 30च्या आतले असतात. बरोबर. तर तेव्हा आता मिड 30s किंवा जसं 40च्या जवळ येतं तसं लक्षात येतं की त्या वयात तुम्हाला इतके चॅलेंजेस येत असतात. कारण की व्यवसायात जबाबदारी वाढत असते, घरात तुमची मुलं बाळं मोठी होत असतात, बायको तुमची तुम्हाला एक तिच्याबरोबर एक वेळ वेगळं घालवणं तुम्हाला आवश्यक असतं. त्याबरोबरनी बाकीच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या येत असतात, आई वडिलांच्या तब्येती जसं जसं वय वाढतं तसं त्यांचे चॅलेंजेस येत असतात. सो हे सगळं बॅलन्स करताना वय वर्ष 30 ते 40 कसं ट्रान्सफॉर्म होतं हे कळतच नाही. तर त्यामुळे मी ह्याच्यावरती यावर्षी रेझोल्युशन केलं की काही झालं तरी ॲटलिस्ट 2 मोठ्या मोटरसायकल टूर्स करायच्या की ज्याच्यामुळे आपल्याला जे आवडतं ते आपण करू. पण ते नाही गेलं तर कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या परफॉर्मन्सवरती होतं असं मला जाणवायला लागलं. त्यामुळे ते स्वतःचे छंद जोपासणं हे गरजेचं आहे. त्याच्यावरती वेळ काढला पाहिजे. ते काढलं तर ते म्हणजे फॉर्म्युला 1च्या भाषेत बघायला गेलं तर ते पिटस्टॉपसारखं आहे की ती गाडी त्या स्पीडला पळण्याकरता 10 सेकंद पिटस्टॉप घेणं आवश्यक असतं. ते केलं तरच पुढचे 10 लॅप्स ते नीट पळते. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ते पिटस्टॉपसारखं बघा, मग ते नीट होतं असं माझं आत्ताचं कन्क्लुजन आहे. नवीन जे काही आता महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं तर बरेचसे नवीन युवक आहेत ते उद्योगाच्या मार्गाला जात आहेत. म्हणजे आधीची रिस्क घेण्यासाठी बरेचसे लोक घाबरायचे, आता थोडं म्हणजे इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये होते. त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल स्टार्ट करताना, टॉपचे 2 सजेशन्स? सो पहिली गोष्ट महाराष्ट्रातनं मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे की नवीन तरुण पिढी जी आहे ती आता परदेशात जाऊन सेटल होण्याचा विचार न करता महाराष्ट्रात राहून व्यवसाय करायचा विचार करते. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण की पुढचा महाराष्ट्र घडवण्याकरता आता तेच आहेत. तर त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात इन्व्हेस्टेड राहणं आणि महाराष्ट्रातनं जगभरात सर्व्हिस करता येतील असे बिझनेस बनवणं आवश्यक आहे. ते करताना मला फक्त एवढंच वाटतं की व्यवसाय जर का बघायला गेला तर तो ओव्हरनाईट बनत नाही आणि तो पेशन्स ठेवणं हे सगळ्या ऑन्टरप्रेनर्सना गरजेचं असतं. आय थिंक ऑन्टरप्रेनर म्हणून कुठेतरी आपण इम्पेशंट असतो म्हणूनच आपण ऑन्टरप्रेनर बनतो. सो पेशन्स व्यवसायाचा ठेवणं हे खूप काउंटर इंट्युटिव्ह होतं. तर त्याच्यामुळे तो स्वतःशी एक तुमचा संघर्ष असतो, तो तुम्ही जितका चांगला कराल तेवढं तुमची बिझनेसची लॉन्जिटिव्हिटी आणि सक्सेसची प्रॉबॅबिलिटी इम्प्रूव्ह होते असं मला वाटतं. तर त्यामुळे तो पेशन्स ठेवा असं मी म्हणेन. आणि व्हॅल्युएशनच्या मागे न पळता तुमच्या फायनान्शियल हेल्थ आणि कंपनीची फायनान्शियल डिसिप्लिन चांगली कशी करता येईल ह्याच्यावरती लक्ष ठेवा. म्हणजे माझं एक आवडतं वाक्य आहे की म्हणजे कोणतरी म्हणलं, मी नाही बोललेलो, पण म्हणजे टर्नओव्हर इज वॅनिटी, प्रॉफिट इज सॅनिटी आणि कॅशफ्लो इज रियालिटी. तर त्या दृष्टीने शेवटी तुमचे कॅशफ्लोज हे सगळ्या गोष्टी डिटरमाइन करतो. म्हणजे जितकं तुम्ही ती डिसिप्लिन लावाल तेवढं तुमचा बिझनेस हा पुढच्या काळात सस्टेनेबल होईल असं मला वाटतं. आणि ते धोरण ठेवून माझ्या मते महाराष्ट्रातल्या सर्व तरुण पिढीने विचार करावा. ते केलं तर मला कॉन्फिडन्स आहे की इतक्या वर्ष महाराष्ट्राने भारताच्या इकॉनॉमीतला सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युटर म्हणून काम केलेलंच आहे, ते अजूनही करत राहायलाच पाहिजे असं कुठेतरी मला वाटतं. एक जर आपण FMCG कंपनीबद्दल बोललो,
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा जेव्हा एखादी कंपनी ही छोट्या लेवलला चांगलं काम करत असते तेव्हा एखादी मोठी कंपनी येते, तिला खरेदी करते, जेणेकरून मोठ्या कंपनीला त्याचा फायदा होईल. किंवा मग छोटी कंपनी जर असेल त्या लेवलला आणि ॲक्विजिशनसाठी अग्री होत नसेल तर मग काही ना काही प्रकारे असे प्रयत्न करायचे की जेणेकरून त्यांची ग्रोथ थांबेल. असं काही घडलं आहे का आतापर्यंत चितळे ग्रुपबद्दल बोलायचं झालं तर? मी नावं नाही घेऊ शकणार त्या बाबतीत, पण ते घडत असतं. आय थिंक ते फ्री मार्केटचं रहस्य आहे. म्हणजे जर आपण फ्री मार्केट्स बघितली की जिकडे कुठलीही बॅरियर टू एंट्री कोणाला नसेल तर प्रत्येक कंपनी ही स्वतःचा मार्केट शेअर जपणं आणि वाढवणं याच्याकरता प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे ते करणं इज पार्ट ऑफ द गेम. त्याच्यावरती आपण कंप्लेंट नाही करू शकत. पण मला असं वाटतं की 2 पद्धतीने त्याच्याकडे बघायला पाहिजे की जर तुमच्यापेक्षा एक मोठी कंपनी तुम्हाला विकत घेण्याकरता इच्छुक असेल किंवा विचार करत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करताय. मग ते चांगलं करत असाल तर काय नक्की करताय हे घेऊन तुम्ही ते ॲग्रेसिव्हली एक्सप्लोट करू शकता का हे बघू शकता की ते करून तुमचा आयदर मार्केट शेअर वाढला पाहिजे किंवा मग तुम्हाला ॲक्विजिशन करून चांगले पैसे मिळाले पाहिजेत की ज्याच्यात काही वाईट नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जर तसं करत असताना तुम्हाला दिसतंय की अनफेअर टॅक्टिक्स केले जात आहेत तर माझ्या मते प्लेईंग टू युअर स्ट्रेंथ्स बिकम्स मोर इम्पॉर्टंट. अच्छा. सो तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत, तुमची ओव्हरऑल ओळख ही कुठल्या 4 घटकांकरता होते हे तुम्ही बघणं आवश्यक असतं. कारण की सेम प्रोडक्ट विकणाऱ्या 10 कंपनी असल्या तरी प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं. तर त्याच्यामुळे तुमचं वैशिष्ट्य मार्केट करून त्या वैशिष्ट्यांवरती खेळणं ह्याच्यात जी मजा असते ती आय थिंक वेगळी असते. ती कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की प्लेईंग टू युअर स्ट्रेंथ्स हे स्पोर्ट्ससारखी शिकवणारं दुसरी कुठलीच टॅक्टिक नाही आहे. ते जितकं शिकाल तेवढं तुम्ही आय थिंक तेवढं जिद्दीने उतरता मार्केटमध्ये. आणि शेवटी मार्केटमध्ये जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला जिद्द ठेवायलाच लागते, तुम्हाला थोडंसं ॲग्रेसिव्ह राहावंच लागतं आणि तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं लागतं की समोरचाही तेवढाच ॲग्रेसिव्ह आहे कारण त्यालाही तेच हवं जे तुम्हाला हवं आहे. बरोबर. त्याच्यामुळे हाऊ टू कॅप्चर दॅट इज वेअर टॅक्टिक्स बिकम इम्पॉर्टंट. राईट. सत्यानंदेला बऱ्याचदा बोलतात की म्हणजे ते रेग्युलरली क्रिकेट खेळतात, क्रिकेट बघत आलेत आतापर्यंत आणि त्यांनी जसं तुम्ही बोललात तसं त्यांनी सांगितलं की त्यांनाही त्यांच्या करिअरमध्ये खूप हा फायदा झाला आहे क्रिकेट खेळण्याचा आणि त्या ज्या ॲनॉलॉजीज आहेत क्रिकेटच्या त्या ते बिझनेसमध्ये वापरतात. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की 2013 नंतर CEO बनल्यापासून मायक्रोसॉफ्टची ग्रोथ ही बाकी मोठ्या कंपनींपेक्षा खूप जोरात चालू आहे. तुम्ही सुद्धा आता हॉबीजबद्दल बोललात, बाकी गोष्टींबद्दल बोललात, तर कसा फायदा आणि कशा प्रकारे बिझनेसमध्ये होतो हॉबीजचा? कारण बऱ्याचदा ही पण एक संकल्पना लोकांच्या डोक्यात येते की बिझनेस करतोय आपण, काहीतरी खेळतोय, काहीतरी करतो, त्यांना असं टाईमपास वाटायला लागतो की हा वेळ वेस्ट होतोय, बेटर की मी बिझनेसमध्ये फोकस करतो. क्रिकेटच्याच भाषेत सांगायचं ना तर मी असं म्हणेन की व्यवसाय जर का बघायला गेला तर तो टेस्ट मॅचसारखा आहे. कधी कधी तो कंटाळवाणा होतो, कधी कधी तो खूप रोमांचक होतो, कधी कधी एक इनिंग्स वाईट होते पण दुसऱ्या इनिंग्समध्ये तुम्हाला कमवता येतं आणि अप्स अँड डाऊन्स इज पार्ट ऑफ द गेम. पण टेस्ट मॅचचा जो पेशन्स लागतो तो ठेवला तर त्याच्यात खरं क्लासिकल मजा आहे. बरोबर. सो मी टेस्ट मॅचचा खूप बघते आणि मला ते आवडतं कारण की मला हे दिसतं की कशी बाजी पलटू शकते एका इनिंग्समध्ये किंवा एका दिवसात किंवा कधी कधी एका सेशनमध्ये सुद्धा. सो त्या बाजी करता तयारी ठेवणं आणि त्या पद्धतीची तालीम ठेवणं हे कुठेतरी मेंटल डेक्स्टरिटी त्या क्रिकेटरमध्ये जशी असते तशी व्यावसायिकाने ठेवली पाहिजे. बरोबर. असं मला वाटतं. आता असं झालंय की T20 आपल्याला सगळ्यांना पाहायला आवडतं आणि T20नी व्हॅल्युएशन सगळी वाढवून ठेवली. पण असं आहे की त्याच्यात आता क्लासिकल स्ट्रोक प्लेइंग गेलेलंच आहे आणि मार्केट कॅप बघायला गेलं तर कसा डेव्हलप होईल हे आपल्याला माहीत नाही. तर बरेचदा स्टार्टअप ऑन्टरप्रिनर्स कुठेतरी ते T20 हाईपसारखे मागे गेलेत असं मला वाटतं की जिथे त्यांना व्हॅल्युएशन महत्त्वाचं वाटतं रादर दॅन बुक क्वालिटी. राईट. तर बुक क्वालिटी शेवटी तालमीनेच येते, त्याला तुम्हाला खूप जास्त कष्ट करायला लागतात आणि कष्ट करून ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला ते मिळतं. तर त्यामुळे टेस्ट क्रिकेटकडनं तुम्ही शिकलात तर तुम्ही नक्की जास्त खडे राहाल नवीन नवीन जे चॅलेंजेस येतील त्याच्याकरता. आणि तसं स्पोर्ट्स तुम्ही अप्रिशिएट केलं पाहिजे असं मलाही वाटतं. म्हणजे क्रिकेट खूप शिकून जातो. माझ्यामध्ये सुनंदन लेले तुम्हाला माहिती असतील तर ते क्रिकेटने मला काय शिकवलं याच्यावरती बोलतात आणि माझा आणि त्यांचे चांगले परिचय आहेत कारण आमच्या सेल्स टीमला बरेचदा ते मोटिवेशन देत असतात. सो त्यांनी एक वाक्य छान सांगितलं मला की प्रत्येक बॉलला 6 आणि 4 मारायची गरज नसते, तुम्ही सिंगल्स पण काढल्या पाहिजे. आणि ते व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे की रोज येऊन तुम्हाला क्रीजच्या बाहेर जाऊन 6 मारायची गरज नाहीये, कधी कधी डिफेन्स पण जमला पाहिजे. आणि म्हणून जसं राहुल द्रविडचं कौतुक आहे तसं त्या डिफेन्स करणाऱ्या चांगल्या बॅट्समनला पण महत्व आहे हे आपण विसरलो नाही पाहिजे असं मला वाटतं. ओके. जर आपण सध्या पूर्ण इंडियन इकॉनॉमीबद्दल बोलायचं झालं, खूप जोराने वेगाने आपण वाढतोय, ठीक आहे. पर्टिक्युलर बिझनेस जरी भारतातले बघितले तर ते सुद्धा खूप स्पीडने वाढत आहेत. आता लास्ट क्वार्टरची ग्रोथ आली 8.6%, 7.6% काहीतरी आहे. ती सुद्धा एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त आहे. तर ओव्हरऑल जर आपण
पूर्ण भारतातलं बिझनेस एन्व्हायरमेंट आताचं बघितलं आणि जवळपास काही वर्षांपूर्वीचं बघितलं, काय फरक जाणवतो आणि सध्या कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी काय बेस्ट टाईम आहे तुमच्यानुसार? काय आय थिंक देर हॅज नेव्हर बीन अ बेटर टाईम. गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं की आपण एक साधारण जस्ट क्लोज टू 2 ट्रिलियनवरनं 4 ट्रिलियनची एक इकॉनॉमी पोचलेलो आहोत. आणि ज्या पद्धतीने आपली ग्रोथ स्टोरी आता चाललेली आहे की जिकडे सगळ्या देशांची ग्रोथ ची बेट ही भारतावरती आहे, त्याची 2 मोठी कारणं आहेत. एक की आपल्याकडे गेले काही वर्ष एक स्टेबल पॉलिसी मेकिंग चालू आहे, त्याच्यामुळे कुठेतरी एक कॉन्फिडन्स आहे. दुसरी गोष्ट, ते करत असताना आपलं पॉप्युलेशन हे आपली सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. बरोबर. त्याच्यामुळे इंटरनलीच आपलं कन्झम्पन इतकं आहे की आपल्याकडे करंट अकाउंट डेफिसिट आहे एक्सपोर्टच्या बाबतीत, तरी सुद्धा आपण ग्रो करतो. बरोबर. सो दुसरी गोष्ट, त्यामुळे मला तेच वाटतं की एक्सपोर्टिंग करून आपण भारत हे जगाचं सप्लाय चेनचं एपिसेंटर कसं बनू शकतं, ही एक दुसरी संधी असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की जे काय दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या दशकापर्यंत 2030मध्ये कधीतरी 2030मध्ये म्हणजे $10 ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं. बरोबर. सो 4वरनं 10ला जेव्हा आपण जम्प करू तेव्हा 2.5 टाइम्स आपली ग्रोथ होते. सो त्या ग्रोथला करताना त्याचा मेन इम्पॅक्ट काय होणार आहे, तर आपल्या GDP पर कॅपिटा इन्कममध्ये जे आता $2,500 आहे ते आपण $6,500 आसपास. बरोबर. सो ते ॲडजस्टेड टू इन्फ्लेशन बघितलं तर प्रत्येक माणसाच्या हातात खर्च करायला जास्त पैसा असणार आहे, कारण की ओव्हरऑल कॉस्ट ऑफ लिव्हिंग तेवढी वाढणार नाही जेवढी त्यांच्या हातात असलेला पैसा वाढणार. बरोबर. तो खर्च कुठे करणार आहे? पण तो खर्च करायला ॲव्हेन्यूज क्रिएट करणं हे कुठेतरी कंपनीची आणि ब्रँडची जबाबदारी असं मला वाटतं. आणि तेच जर मागच्याच आठवड्यातला एक रिपोर्ट मी पाहिला तर भारतीय लोकांचा सर्वात जास्त स्पेंड कुठे आहे, तर 48% स्पेंड इज ऑन फूड प्रोडक्ट्स. वाव. सो जर $100 माणूस महिन्याला खर्च करत असेल तर त्यातले $48 तो फूडवरतीच खर्च करतो. तर त्याच्यामुळे जेव्हा तो $2,000वरनं $6,000 जाईल तर तेव्हा कुठेतरी आमचे अँटिसिपेशन तेच आहे की जरी तो 48%चा 40%ला आला तरी त्या 40%चा शेअरच इतका मोठा होणार आहे की त्याच्यात मार्केट शेअर कसा वाढवायचा हे आमचं ध्येय. तर त्यामुळे त्याच्यावरती आम्ही फोकस करतोय. आणि माझ्या मते याच एक्सपोनेन्शियल ग्रोथ ऑफ इकॉनॉमीवरती प्रत्येक व्यावसायिकांनी लक्ष द्यायला पाहिजे की इंट्रिन्सिकली आपल्याकडे एक रेडी मार्केट आहे. रेडी मार्केट इज विलिंग टू स्पेंड, आणि दिस रेडी मार्केट इज विलिंग टू स्पेंड ऑन ब्रँड्स. राईट. त्यामुळे बिल्डिंग ब्रँड्स, बिल्डिंग राईट क्वालिटी प्रोडक्ट्स, बिल्डिंग व्हॉट इज इम्पॉर्टंट की भारतात काय गरज आहे ते, आणि हे करत असताना एक्सपोर्ट मार्केट कसं कॅप्चर करायचं, या 4-5 गोष्टींवरती नीट लक्ष ठेवलं तर माझ्या मते कुठेही फायनान्शियल स्ट्रेन न ठेवता व्यवसाय ऑर्गॅनिकली चांगल्या पद्धतीने वाढवणं हे सहज शक्य आहे. तर त्यामुळे चांगली वाईट वेळ अशी कुठलीच नाही. आज लवकरात लवकर या आणि जास्तीत जास्त कष्ट करा, एवढंच आहे. बरोबर. तर आपण इथेच थांबूया आज. खूप खूप धन्यवाद तुमचा. आज खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्याकडून, आणि जशा प्रकारे तुम्ही बिझनेस स्केल करत आहात एकदम म्हणजे खूप कमेंडेबल जॉब म्हणता येईल. आणि अशाच प्रकारे बरीचशी जी काही विजडम तुम्ही शेअर केली आहे त्यातून व्ह्युअर्सला सुद्धा खूप काही शिकायला मिळेल. तर खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. आशा करतो की तुम्हाला या पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तर काय काय गोष्टी तुम्ही आजच्या पॉडकास्टमधून शिकलात कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये कुठले गेस्ट तुम्हाला बघायला आवडतील, त्यांना ऐकायला आवडेल, त्यांची नावंसुद्धा कमेंटमध्ये सांगा. ज्या गेस्टला सगळ्यात जास्त लाईक्स येतील त्यांना आम्ही सगळ्यात आधी रीच करण्याचा प्रयत्न करू. लवकरच भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. भेटूया पुढच्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये.